अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी प्रगट दिनी जर तुम्ही ही एक गोष्ट केली नाही तर वर्षभरासाठी मोठी संधी हातातून जाऊ शकते. आज मी तुम्हाला स्वामींचा हा गुपित उपाय सांगणार आहे, जो अनेकांना माहितीच नाही आहे. या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक छोटा मंत्रही सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, आज आपण एका अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली दिवसाबद्दल बोलणार आहोत. थोडाही वेळ न गमावता सुरुवात करूया या व्हिडिओसाठी. आजचा दिवस म्हणजे स्वामी समर्थ प्रगट दिनाबद्दल आपण व्हिडिओ बनवत आहोत. हा दिवस एक फक्त उत्सव नाही, तर हा दिवस कृपेचा दरवाजा आहे. प्रगट दिन म्हणजे नेमकी तो दिवस ज्या दिवशी स्वामींनी भक्तांसाठी स्वतःचं अस्तित्व जाणवून दिलं. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की आपण एकटे नाही. आपल्या जीवनातील संकट, भीती, आजार, ताण या सगळ्यांवर एक अदृश्य कृपा आहे. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा दिवस म्हणजे त्या वाक्याचा अनुभव घेण्याची संधी आहे. ती एक गोष्ट आहे, ती गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाची. मी तुम्हाला सांगणार आहे की त्या एका गोष्टीने तुम्हाला स्वामी प्रगट दिन हा सर्वस्वीपणे सफल होणार आहे आणि त्याचं फळ तुम्हाला वर्षभर नक्की मिळणार आहे. तर ती गोष्ट आहे म्हणजेच संकल्पपूर्वक नामस्मरण. तर संकल्पपूर्वक नामस्मरण म्हणजे नेमके काय? फक्त जप नाही, तर संकल्प करून नामस्मरण करणं. आता प्रगट दिनी सकाळी स्नान करायचं, स्वच्छ कपडे घालून स्वामींच्या फोटोसमोर किंवा पादुकांसमोर दोन्ही हात जोडून म्हणा, स्वामी, आजच्या या पवित्र दिवशी मी वर्षभर तुमचं नामस्मरण सोडणार नाही. आणि मग 108 वेळा जप करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा जप घाईघाईने बिलकुल करायचा नाही आहे. प्रत्येक वेळी नाम घेताना मनात एक इच्छा नको, तर फक्त आणि फक्त कृतज्ञता ठेवा. याचे तुम्हाला वर्षभर फळ नक्की मिळेल. कारण संकल्प केलेला जप हा ऊर्जा निर्माण करतो. प्रगट दिनी वातावरणात भक्तीची स्पंदने वाढलेली असतात. त्या दिवशी केलेली प्रार्थना सामान्य दिवसांपेक्षा केलेल्या प्रार्थनेपेक्षा जास्त प्रभावी असते. जर तुम्ही या दिवशी संकल्प केला तर तुमचं मन, तुमची ऊर्जा आणि तुमचा विश्वास संपूर्ण वर्षासाठी स्थिर होतो. आणि जेव्हा मन स्थिर होते तेव्हा निर्णय बरोबर येतात, अडचणी कमी होतात आणि मार्ग दिसायला लागतो. प्रगट दिनी तुम्ही या गोष्टी केल्या तर तुम्हाला कोणत्याच सेवेचं फळ मिळणार नाही. तर ह्या कुठल्या गोष्टी आहेत जेणेकरून आपण प्रगट दिनी टाळू शकतो? तर मुळतः भांडण मुळीच करू नका. कोणत्याही गोष्टीचा राग मनात धरू नका. महत्त्वाचे म्हणजे कोणालाही वाईट बोलू नका. त्या दिवशी सर्वांना क्षमा करा. हेच प्रगट दिनीमध्ये धरण्याचे मूळचे साधन आहे. ज्यांच्याशी मनात राग आहे त्यांच्यासाठी मनोमन प्रार्थना करा, कारण कृपा तेथेच मिळते जिथे मन शांत असते. स्वामी भक्तांनो, प्रगट दिनी मोठे विधी करण्याची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटले होते की तुम्हाला एक मंत्र देणार आहे की जो तुम्हाला तुमचं आयुष्य आणि वर्षभराची जी सेवा आहे ती परिपूर्ण व्हायला मदत करेल. एक म्हणजे तुम्हाला सांगितलेला संकल्प की जो तुम्ही नामस्मरणाचा वर्षभरासाठी करणार आहात, आणि दुसरा म्हणजे 108 वेळा जप जो तुम्ही स्वामी प्रगट दिनी करणार आहात, आणि तिसरं म्हणजे तुमच्या अंगी कृतज्ञता आली पाहिजे. ह्या 3 गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमचा स्वामी दिनी जे तुम्हाला फळ मिळेल ते वर्षभर नक्की टिकेल. हे केलं तर वर्षभर स्वामींची कृपा तुमच्यासोबत नक्की राहील. आजच करा हा संकल्प. जर तुम्ही प्रत्येक
स्वामीदिनी संकल्प करत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचवा. आणि मनापासून एकदा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ म्हणायला विसरू नका. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.